आत्ता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब. खरं तर एक पहिली गुड न्यूज मी तुम्हाला देईल सर. भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर झालेली, त्याच्यावर आपण पहिले प्रतिक्रिया घेऊ, नंतर बाकीचे इतर विषय आहेत. आत्ताच 5 वाजता दुपारी 5 वाजता दोन्हीही भारत आणि पाकिस्तान यांनीही युद्धविराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की अमेरिकेच्या अध्यक्षांनी जे ट्विट केलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी मध्यस्थी केलेली आहे आणि त्यांच्या मध्यस्थीने किंवा त्यांच्या दबावाखाली, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध आणि चिघळलं जावं असं कोणाला वाटत नाही, कारण दोन्हीही अण्वस्त्रधारी देश आहेत. आणि म्हणून हे फक्त एक स्थानिक वाद आहे असं नाही आहे, तर त्याला जगाच्या सर्व राष्ट्रांचे इथं या ठिकाणी लक्ष लागलं होतं की याचं पुढं काय होणार. आणि मला वाटतं फक्त अमेरिका नाही तर इतर देशांनीही खूप दबाव टाकला असेल की तुम्ही चर्चेनेच आपल्या आपसातले प्रश्न सोडवा. आणि मग विराम झालेला आहे दुपारी 5 वाजल्यापासून. आणि त्यामुळं आणखी काही सैनिक बळी जाणं किंवा त्यांना काही प्रॉपर्टीचं नुकसान होणं वगैरे काही होणार नाही, थांबणार नाही. परंतु ह्या दिशेनंच आपल्याला आपले आपसातले संबंध सुधारले पाहिजेत, कारण आपण दोन्ही शेजारी आहोत आणि मित्र बदलता येतात पण शेजारी बदलता येत नाहीत. आणि त्यामुळं शेजाऱ्यांच्याबरोबर सौहार्दपूर्ण संबंध राहिले पाहिजेत. दोघांनी याची काळजी घेतली पाहिजे. आता चूक कोणाची आहे, कोण पहिल्यांदा काय केलं हे नंतर बघता येईल, परंतु या युद्धामुळं दोघांच्याही दारिद्र्य कमी करण्यामध्ये काही मदत होत नाही, उलट परिस्थिती आणखी बिघडते. ही फार चांगली गोष्ट झालेली आहे की आज लवकर शहाणपण आणि युद्धविराम झालेला आहे. आता अर्थात दोन्ही बाजू आमचा विजय झाला हे असे दावे केले जातील, आमच्या मनासारखं झालं, तर त्यामुळे त्यात काय तर लक्ष देण्यात काय अर्थ नाही. परंतु मूलभूत पाकिस्तानने अशा प्रकारे जे आतंकवादी हल्ले भारतावर केलेले आहेत ते ताबडतोब थांबले पाहिजे. ती मुळात अट असली पाहिजे, नाहीतर या सीज फायरला काय अर्थ नाही. सर, आपण PMO सांभाळलेलं आहे. आता हे दोन्ही डायलॉगमध्ये बायलॅटरल टॉकमध्ये पुढं कसं गेलं पाहिजे? नाही, आता काय आहे की एकदम काही टॉक करायची गरज नाही. आता तात्पुरतं युद्ध थांबलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या जखमावर मलमपट्टी करायचं काम दोन्ही पक्ष करतील आणि काही त्रुटी राहिल्या असेल तर त्या पुढं कशा सुधारायच्या तेही पाहिलं जाईल. एकमेकांनी एकमेकावर आरोप केलेले आहेत. काही युद्धामध्ये आम्ही अमुक केलं, अमुक ते केलं, याबद्दल काही स्पष्टता नाही. ती हळूहळू त्यात स्पष्टता येईल आणि आपल्या संरक्षण व्यवस्थेमध्ये काही त्रुटी राहिल्या असेल तर ते आपल्याला सुधारायला संधी मिळेल. परंतु जो मूलभूत मुद्दा आहे काश्मीरचा मुद्दा, पाकिस्तानचं म्हणणं आहे की काश्मीरचा मुद्दा मूलभूत आहे. आमचा दावा आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि त्यामुळे व्याजाचा प्रश्न नाही आहे. त्यामुळं तुम्ही काश्मीरची परिस्थिती बदलण्याकरता जे आतंकवादी हल्ले वेळोवेळी करता आणि त्याला पाकिस्तानच्या सरकारचाच त्याला पाठिंबा असतो, तर ते थांबलं पाहिजे. आता नुकतंच पाकिस्तानचे जे सेनाप्रमुख आहेत ते अत्यंत विक्षिप्तपणे वागत आहेत आणि त्यांनी ही परिस्थिती चिघळलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तर आता जर अमेरिकेने ह्यामध्ये हस्तक्षेप केला असेल तर त्यांनी पुढचंही त्यामध्ये लक्ष घालून सगळं थांबवलं पाहिजे. आता हे झालं भारत पाकचं, पण आता राज्याच्या राजकारणात पवारांनी पुन्हा एकदा एका अर्थाने एक मोठं याला म्हणू वेगळी बातमी होईल असं काय केलेलं आहे. मी मविया ऑब्व्हियसली राज्यात पवार लीड करतात, पण आता त्यांचाच पक्ष पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी विलीन करण्याची चर्चा सुरू झाली. मी स्वतः पवारांनी याला दुजोरा दिलेला आहे. विशेष म्हणजे मवियाला कोणी नेतृत्व करतात असे चुकीचं आहे असं काही नाही आहे. 3 पक्ष आहेत आणि त्यामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आला होता, पण ते त्यामध्ये कुणीही कुणाच्या नेतृत्वाखाली मविया चालले असं काही मी म्हणत नाही. मी उद्धव ठाकरे काही दिवस मुख्यमंत्री झाले होते, परंतु मला वाटतं की मवियाचं आणि इंडिया आघाडी याचं काय भवितव्य होईल काय ते दिल्लीतले नेते ठरवतील. आता आपल्यासमोर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रश्न आहे, पण जे तुम्ही उल्लेख केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न आहे. महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत. तुम्ही आता जो उल्लेख केला की शरद पवार साहेबांनी काही वक्तव्य केलेलं आहे ते लोकांना संभ्रमात टाकणारं आहे निश्चितच. आता काही लोक एक अमुक पक्षाचे दुसऱ्या पक्षात जाऊ इच्छितात हे ठीक आहे,
पण सरकारमध्ये सामील व्हायचं की नाही याबद्दल मी चर्चा करू. म्हणजे मोदी सरकारचं सहभागी होण्यामध्ये त्यांची काही आपत्ती नाही आहे. जर लोकांनी जर निर्णय घेतला किंवा नव्या पिढीनं काही निर्णय घेतला तर ते जायला एकदा करेक्ट करतो. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की तर हा निर्णय सुप्रियाताईंनी घ्यायचा आहे, सत्तेत जायचं की विरोधात बसायचं. आणि सुप्रियाताईंना विचारलं तेव्हा मी साहेबांशी बोलून ठरवेल. चाललंय का? नाही असं नाही. बघा, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी फक्त एकच मुद्दा त्यातला घेतो की त्यांनी चर्चा करून कोणी निर्णय घ्यायचा, तरुण पिढीने घ्यायचा, नव्याने घ्यायचा, कोणी कोणाची चर्चा करायची गोष्ट चालायत आहे. पण एक भूमिका अशी असते की कदापिही आम्ही जातीवादी पक्षाची समझोता करणार नाही, ही एक भूमिका असते. आणि मग जर एक लोकांचं मत पडलं तर आमची काही हरकत नाही, हा दुसरा मुद्दा. हा एक मोठा फरक पडलेला आहे. 50 वर्षाचं पवारसाहेबांचं आपण राजकारण पाहिलं तर ते फुले शाहू आंबेडकर विचार, जातीवादी पक्षाची संघर्ष, लोकशाहीमध्ये दृढ विश्वास, अशा तत्वावर त्यांनी राजकारण केलेलं आहे. आता मोदी सरकारचं काय चाललेलं आहे तर आपण सगळे बघतो. त्यांच्याशी तडजोड करण्याकरता किंवा त्यांच्या सत्तेचा वाटा मिळवण्याकरता त्यांच्याशी हातमिळवणी करणं किंवा सरकारमध्ये स्थापित व्हायला काही हरकत नाही जर काही लोकांनी निर्णय घेतला तर. हा एक मोठा बदल त्यांच्या विचारात दिसतोय. पण आता ते टी व्हीशी बोललेत, कुणाशी बोलले ते स्पष्टपणे ते रिपोर्टिंग झाले का नाही झालं, त्यांना काय म्हणायचं होतं ते स्पष्टपणे तेच म्हणायचं होतं. मी स्वतः होतो ऑफ द रेकॉर्ड, आमच्याशीच बोलले ते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता पुढच्या पिढीने निर्णय घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? पवारांचं राजकारण आत्तापर्यंत पुरोगामी मी सगळं जातीवादी मी भाजपच्या विरोधात राहिलेले आहे आणि आता ते एका अर्थाने पुढच्या पिढीला हे देतात की आता तुम्ही जावा भाजप. मग याला काय? याचा अर्थ असा आहे की तरुण पिढी जी आहे त्याला सत्तेशिवाय राहता येणार नाही आणि ती पिढी आग्रह करत असेल की ना आम्हाला सत्तेत जायचं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. आता त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय चाललेलं आहे हे मी बोलणं, विश्लेषण करणं हे काही आवश्यक नाही, मी करणारही नाही. फक्त एवढंच आहे की जो कदापिही आम्ही तडजोड करणार नाही ही एक भूमिका आता ती राहिलेली नाही असं स्पष्ट दिसतंय. अंतिम निर्णय जो व्हायचा तो होईल. याच्यामुळं नेहमी जे पवारांबाबत बोललं जातं त्यांच्या पॉलिटिकल क्रेडिबिलिटी त्याच्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. मी त्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल किंवा काय पॉलिटिकल ते काय मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना अनेक वेळेला त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. पण सर्वसाधारणपणे गेली 50 वर्ष त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये एक त्यांनी जातीवादी विचाराच्या विरोधात त्यांची भूमिका राहिलेली आहे. काही काही ठिकाणी झालेले असतील तडजोडी किंवा 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की राज्यात स्थिरता आणण्याकरता आम्ही पाठिंबा बाहेरून देऊ, असं झालेलं असं. तर एक सर्वसाधारणपणे त्यांची राजकीय पार्श्वभूमी ही एक लोकशाहीवादी, समतावादी, पुरोगामी, जातीवादाच्या विरुद्ध राहिलेली आहे. आता ती त्यांची भूमिका बदललेली आहे का? म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीनं काही निर्णय घेतला तर ते म्हणू शकतो तडा जाणार नाही. आता ते मी त्यात काही बोलणार नाही. पण त्यांनी असं म्हणता आलं की काही कोणी जरी काय केलं तरी माझी भूमिका बदलणार नाही. तर तसं काही बोललेलं दिसत नाही. पण त्याच्या पक्षाने कुठेही जावं हे मला मान्य आहे. असं जर भूमिका असेल तर ते दुर्दैवी आहे. पवार साहेबांनी ही भूमिका सांगताना अजितदादाच्या गटातले प्रफुल्लभाई पटेल असेल, तटकरे असेल, हे फार खुश होताना आम्हाला दिसत नाहीत. हे काय वानगडे? हे मी त्यावर काही बोलणार नाही. तसं आमचे काही कधी काळी मित्र राहिलेली माणसं आहेत आमची, त्यांच्यावर मी काम केलेलं आहे. आता हे असं असतं की पुढच्या नवीन तरुण रक्ताच्या नव्या पिढीला नेतृत्व सोपवताना मग ते लोकशाही पद्धतीने सोपवलं जाईल का घरच्या माणसांच्याकडे सोपवलं जाईल हा वाद नेहमीच राहिलेला आहे. आणि त्यामध्ये आता प्रत्येक पक्षाचं पण पाहिलं तर नेतृत्व कुटुंबाबाहेर जाऊ द्यायचं नाही असं एक होतं. परंतु आता मी कुणाबद्दल काही एकत्र येतील दोन्ही राष्ट्रवादी. आता तसा संकेत दिलेलाच आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे निम्मी माणसं अजित पवारांच्या गटामध्ये सामील होण्याकरता उत्सुक आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय काढायचा तो आपण काढू. मवियाचं काय पुढे? मवियाचं काय, आम्ही काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधी भूमिका घेऊन काम करणार आहे. आमच्याबरोबर जी येतील ते येतील, नाही येतील तर आम्ही एकटे जाऊ. जी स्पेस आहे विरोधकांची. आता पवारच जर समजा तिकडं मोदी असंही बोललं जातं की सुप्रियाताईंना कदाचित केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं, एक राखून ठेवलेली जागा, मंत्रिपदाची जागा ती अजून दिलेली नाही अजितदादा गटाला. तसं जर झालं तर मग भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पुढं कसं? नाही बघा, ती जर त्याच्या गोष्टी मी काही करणार नाही. कुणी कुठं जावं, काय करावं त्यांचा प्रश्न आहे. अजून काही झालेलं नाही. ही नुसती पवारांच्या स्टेटमेंटमुळे थोडीशी चर्चेला उदाहरण आलेलं आहे. पण जेव्हा जे काही अंतिम काही फैसला होईल तेव्हा पाहायला लागेल. कदाचित जर
त्यांच्या अनुयायांनी निर्णयच घेतला असेल की आम्हाला सत्तेतच जायचं आहे, पवारसाहेब तरी काय करणार, असं एक एकंदरीत हतबलतेचं चित्र दिसतंय मला. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चढउतार येतात. भाजपमध्ये एकेकाळी फक्त 2 खासदार होते, त्यांनी जिथून सत्तेत ते आले. 77 साली काँग्रेसचाही संपूर्ण पराभव झाला होता, तरी 2004ला आम्ही एक आघाडी करून केंद्रात सत्ता मिळवली. हे होत राहतं. आता काही लोक हतबल दिसते त्याच्यात. नाही, मला वाटतं की आता त्यांनी असं म्हणणं की बरेच लोक म्हणजे स्वतंत्र लोक, त्यांच्या नेतृत्वाखालचे लोक आता स्वतंत्र निर्णय घ्यायचा आग्रह करतायत. त्यातच काय विश्लेषण करायचं ते मला वाटतं करावं लागेल. परंतु ठीक आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर मोठा परिणाम होणार आहे आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये पुन्हा काही विरोधाची स्पेस आहे ती काँग्रेस भरून काढणार का? त्यासाठी आपण काँग्रेस विरोधाच्या स्पेसमध्ये आहेच मुळात. आता सण बाकी कोणी सोडून गेले तर आम्ही एकटेच राहू. तर आता शिवसेना काही जाईल असं अजून तरी काही वाटत नाही, त्यांचा विरोध राहील. त्यामुळे आम्ही दोघं एकत्र जाऊ. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटी स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतात की आपण स्वतंत्र लढायचं का आघाडी करून लढायचं. तर या वेळेला असंच होईल. शेवटचं तुम्ही सहकारी राहिले पवारांचे, त्यांनी जावं की नाही, म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीनं भाजपसोबत ऑलरेडी एक पक्ष तर गेलेला आहे, मी अजितदादांचा, सुप्रियाताई राहिलेले आहेत, सोबत जावं की नाही? कारण गेले तर किती नाही राज्याच्या राजकारणात परिणाम होणार आहे आपणच नाही. बघा, जावं का नाही त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही दुसऱ्यांनी बोलून काही त्याचा उपयोग होणार नाही, कारण त्यांनी जर निर्णय घेतला असेल तर तो ते अंमलात आणतील. परंतु आता देशाच्या राजकारणामध्ये एका पक्षाच्या हातात सगळी सूत्र द्यायची का आणि मग एकपक्षीय लोकशाहीला लोकशाही म्हणायचं का, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि त्यामुळे देशातले आणि राज्यातले लोक ठरवतील की आपल्याला एक प्रभावी विरोधी पक्ष पाहिजे. समजा काँग्रेसला प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा करू शकला नसेल किंवा विधानसभेमध्ये आमचा पराभव झाला असेल तर त्यातून आपल्याला काही शिकावं लागेल. कारण शेवटी लोकशाही टिकवायची असेल तर परस्पर विरोधी तिथं 2 विचार पाहिजे, त्या विचारांची लढाई झाली पाहिजे. काँग्रेस मोकळी करा, काँग्रेस मुक्त करा हे अमित शहाचं विधान. आता बावनकुळे ते पुणे म्हटले की काँग्रेस मोकळी करा. आणि जरी काँग्रेसचे लोक आपल्याकडे आले तर मूळ भाजपच्या आम्ही सन्मान ठेवू, त्यांना ते पदाची म्हणजे ह्याला काँग्रेसच्या लोकांना आत घ्या आणि त्याला त्यांची शेपटी कापून कुत्र्यासारखी परिस्थिती करा, असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकंदरीत त्यांना बहुपक्षीय लोकशाही नको आहे, त्यांना हुकुमशाही पाहिजे. मग त्याला एकपक्षीय लोकशाहीचं स्वरूप द्या किंवा काही द्या. मंडळी का जातात मग? विचारधारा नावाची गोष्ट राहिली की नाही मग? सत्य करतात राहतात, कारण आता काय विचारधारा ही कमी झालेली आहे. राजकीय पक्ष ही जी संकल्पना आहे ती दुबळी झालेली आहे. राजकीय पक्षामध्ये अंतर्गत जी लोकशाही पाहिजे ती कमी व्हायला लागलेली आहे. आणि त्यामुळं मग हे कुटुंबाशी निगडीत असलेले पक्ष निर्माण होत आहेत आणि त्यांनी ते विचारावर आधारित नाहीत, ते फक्त सत्ता आपल्याकडे कशी ठेवायची यावर आधारित आहेत. आणि त्यामुळं भारतीय लोकशाहीला एक धोका निर्माण झालेला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पवारांविषयी तोच प्रश्न विचार, मग विचारधारा काय त्यांच्या? नाही, मी त्यांच्याबद्दल जास्त काय बोलणार, खूप आधीच बरंच काय बोललोय. पण त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण आम्ही आमचे जे येतील ते बरोबर घेऊन आम्ही लढणार. का केलं असं मी काय सांगता येणार. हे होते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की कदाचित हतबलते त्यांचे सहकाऱ्यांची जी त्यांच्यावरचा दबाव आहे त्यातनं ते मग सत्तेसाठी जी मंडळी तिकडे चालली त्या दबावातनं त्यांनी हा निर्णय म्हणजे सूचित केला आहे की किंवा ही हतबलता आहे हे आगामी काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे.